नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर हे आपले टेलिग्रामच्या चॅनलची लिंक आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट नावाचं टेलिग्रामचं चॅनलसुद्धा आहे आणि फेसबुकवर ग्रुपही आहे, तर तो तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करा. या लेक्चरमध्ये आपण टॅक्स किंवा कर प्रणाली एकंदर काय असते त्यासंबंधीच्या बेसिक काही गोष्टी बघणार आहोत. तर बघूयात कर रचना. आता टॅक्सेशन काय असतं ना, की टॅक्स काय असतो, कर म्हणजे काय, इनव्हॉलंटरी फीज असते. म्हणजे व्हॉलंटरी म्हणजे काय, स्वेच्छेने. तर इथं स्वेच्छा नावाचा प्रकार नसतो, तुम्हाला ते द्यावं लागतं. मग ते इंडिव्हिज्युअली व्यक्तिगत स्वरूपाचा असू देत किंवा कॉर्पोरेशन कंपनी असेल तर त्यांच्यावर गव्हर्नमेंटद्वारे ते टॅक्सेशन लादलेलं असतं, ते तुम्हाला पे करावं लागतं. इथं तुमची इच्छा चालत नाही, इनव्हॉलंटरी आहे. दोन प्रकारचे टॅक्स असतात बघा, एक असतो डायरेक्ट टॅक्स, दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स. ओके, आता टाईप्स जर आपण ब्रॉड याच्यात बघितला, डायरेक्ट इनडायरेक्ट, तर डायरेक्ट टॅक्समध्ये येतो इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. इनडायरेक्टमध्ये सर्व्हिस टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सेस. म्हणजे तुम्ही मूवी वगैरे बघायला गेला, पिक्चर बघायला गेला, तर ते तिकिटावर बघा, तिथं लिहिलेलं असतं एंटरटेनमेंट टॅक्सेस जे असतात. मनोरंजन कर किती लागला आहे तिकिटावर तुमच्या. कस्टम ड्युटी, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, एक्साईज ड्युटी, लक्झरी टॅक्स, सेल टॅक्स, असे बरेचसे. सो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, अशा दोन महत्त्वाच्या टाईप्स आहेत. त्याच्यानंतर मेथड म्हणजे कर लावण्याच्या तीन महत्त्वाच्या पद्धती आहेत. तिच्यामधली सगळ्यात पहिली जी आहे ती प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, की जो काही करदाता असतो त्या करदाताच्या क्षमतेनुसार कर लावण्याची पद्धत. मग आता करदात्याची क्षमता म्हणजे काय, तर कर कशावर लागतो, तुमच्या इन्कमवर लागतो. तुम्ही किती कमवता तिच्यावर तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो. आणि करदात्याचं जे इन्कम आहे तिच्यावर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि करदात्याचं इन्कम जर वाढलं तर त्याचे करसुद्धा याच्यामध्ये वाढतात. त्याचं इन्कम कमी आहे, त्याचा दर जो राहील टॅक्सचा तो कमी राहील. सो ज्यांचं इन्कम खूप जास्त आहे त्यांना जास्त टॅक्स द्यावा लागतो कमी इन्कम असणाऱ्यांपेक्षा. आणि इंडियन इन्कम टॅक्स है ना, जो इन्कम टॅक्स आहे तो प्रोग्रेसिव्ह नेचरचा आहे. MCQमध्ये तुम्हाला या सिम्पल कन्सेप्ट विचारल्या आता बऱ्याचदा परीक्षामध्ये. रिग्रेसिव्ह काय असतं, रिग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्हच्या उलटं आहे. म्हणजे इथं काय होतं, इन्कम वाढतं आणि टॅक्स कमी होतो. ओके, त्याला म्हटलं जातं रिग्रेसिव्ह. तर रिग्रेसिव्ह टॅक्स जे असतं तर ते पर्सेंटेज ऑफ द ॲटम बिंग परचेस, तर ते त्याच्यावर असतं की किती तुम्ही घेताय आणि त्याच्यानुसार तो लागणार. मग आता कसं असतं की त्याची अर्निंग किती आहे, तो कमवतो किती आहे, त्याच्यापेक्षा तर घेतलं किती आहे, त्या हिच्यानुसार तो लागतो. आणि तिच्यामध्ये काय होतं की लो इन्कमवाल्यांना मोठ्या प्रमाणावर हा पे करावा लागतं आणि लार्ज इन्कमवाल्यांपेक्षा, म्हणजे आता याच्यामध्ये याचं एक्झाम्पल जे आहे ते सेल्स टॅक्सचं एक्झाम्पल म्हणजे रिग्रेसिव्ह टॅक्स. एवढं लक्षात ठेवा, इन्कम वाढतं आणि टॅक्स कमी होतो. प्रोपोर्शनल टॅक्समध्ये फिक्स असतं 10%, 15%, 20%. तुमचं इन्कमचं काही घेणं देणं नाही त्यांना, इन्कम किती असू दे. म्हणजे इन्कम टॅक्स 10% आहे तर इन्कम कमी हो जास्त हो, प्रत्येकाला 10% भरायचं आहे. ही एक फ्लॅट टॅक्स सिस्टीम असते. प्रोपोर्शनल टॅक्स म्हणजे काय, फ्लॅट टॅक्स आहे, जेवढा टक्केवारी आहे तेवढे तुम्हाला भरायचे आहे, दॅट्स इट. मग तुमचं कमी असू देत जास्त असू देत. त्याच्यानंतर टॅक्सेशनचे दोन अजून प्रकार आहेत. एक असतो स्पेसिफिक टॅक्स आणि दुसरा असतो ॲड व्हॅलोरम टॅक्स. ओके, ज्याला व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं पण म्हटलं जातं. आता स्पेसिफिक टॅक्स म्हणजे काय, स्पेसिफिक टॅक्स म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीचे तुम्ही किती युनिट विकत घेतलेत किंवा वजन किती आहे, नंबर किती आहे, त्याच्यावर कर बसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक आंब्याची पेटी घेतली, त्या आंब्याच्या पेटीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आंबे आहेत. प्रत्येक आंब्यावर 1% कर लागला किंवा प्रत्येक आंब्यानुसार म्हणजे 6 आंबे 6% कर लागणार तुम्हाला. किमतीचं काही घेणं देणं नाही. किंवा वजन, तुम्ही किती किलो आंबे विकत घेतले, 10 किलो घेतले तर 1 किलोला इतका इतका लागणार, त्याच्यानुसार स्पेसिफिक टॅक्स, युनिटनुसार, वेटनुसार, नंबरनुसार. ॲड व्हॅलोरम टॅक्स जो असतो तो व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असतो. म्हणजे याच्यामध्ये किती किंमत वाढते आहे, व्हॅल्यू किती ॲड होते, तसा टॅक्स ॲड होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेट हे याचं उदाहरण आहे. तर हे दोन टॅक्सेशन संबंधीचे स्पेसिफिक टॅक्स आणि ॲड व्हॅलोरम टॅक्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिरेक्ट टॅक्स जो असतो आपला, तर डिरेक्ट टॅक्स जो आहे प्रत्यक्ष कर जो असतो तो आयदर इंडिव्हिज्युअलद्वारे किंवा एखाद्या संस्थेद्वारे पे केला जातो. मग याच्यामध्ये रिअल प्रॉपर्टी टॅक्स असेल, पर्सनल प्रॉपर्टी टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, हा ना, किंवा टॅक्स ऑन ॲसेट्स असेल. मग आता इन्कम टॅक्स
जो आहे तो प्रत्यक्ष करामध्ये येतो. तर प्रत्यक्ष कराच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा की हा पर्टिक्युलरली एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या संस्थेकडून आणि त्यांच्यावर तो लादला जातो, ते भरतात. रिअल प्रॉपर्टी टॅक्स वगैरे, इन्कम टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स काय असतो? इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? अप्रत्यक्ष कर. आता अप्रत्यक्ष कर कसा असतो की म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जातात तर तुम्हाला ते तिकीट मिळतं, तिच्यावर आजकाल GST आहे, इनडायरेक्ट टॅक्स, है ना. तो लिहून येतो. तो कोण पे करतोय? कस्टमर. आपण परचेस केलेलं आहे त्याला. आता बघूयात की इनडायरेक्ट टॅक्स जो असतो तर तो सप्लाय चेन जी काय असते, मग प्रोड्युसर असेल, रिटेलर असेल, तर ते पे करतात. परंतु जे गव्हर्नमेंटला पे केला तो जो टॅक्स असतो, ही लोक काय करतात? ते पास ऑन करून देतात. कुणावर? कन्झ्युमरवर, म्हणजे ज्याने ते विकत घेतलेलं आहे. आणि परचेस प्राईस ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस, जी काही प्राईस असेल तिच्यात कन्झ्युमरकडे जातं. पण एकंदरच इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तो ह्या सगळ्या सप्लाय चेनमधून येत असतो. आणि याच्यामध्ये एक्साईज, सेल टॅक्स, असं सगळं याचं इनडायरेक्ट टॅक्समध्ये या गोष्टी येतात, हा ना. कस्टमरपर्यंत जातं. आता खरं तर चांगली टॅक्स सिस्टीमसाठी या 5 गोष्टी आवश्यक असतात. फेअरनेस पाहिजे, म्हणजे तिच्यामध्ये कसल्याही प्रकारची काळाबाजारी नको. जे काही आहे फेअर रूल्स, इफिशियन्सी त्याची जी काही आहे, रेव्हेन्यू रेज झाला पाहिजे, पण विथ लिस्ट कॉस्ट. म्हणजे खूप, नाही तर तुम्हाला टॅक्स जमा करायला तुम्ही जमा केले 100 रुपये, लागले 200 रुपये, जमणार नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिम्प्लिसिटी, म्हणजे ते काय असतं, चेतन भगत पाहिजे सगळं, तर ते वर्क होणार. अदरवाईज अजून प्रॉब्लेमॅटिक. फ्लेक्झिबिलिटी, है ना. मॉडिफाय करत राहायचं याला जेव्हा गरज पडेल तेव्हा, म्हणजे ते फ्लेक्झिबल पाहिजे, चेंजेस येणं गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी, तिच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे की म्हणजे मनी, पैसा कुठून येतोय, कसा जातोय, काय होतोय, सगळ्यांना ओपन टू ऑल पाहिजे. तर ह्या गोष्टी गरजेच्या असतात एक चांगली टॅक्स सिस्टीम असण्यासाठी. आता बघूयात आपण जे काही डायरेक्ट टॅक्स आहेत आपल्याकडं. इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स जो असतो तो व्यक्तीच्या उत्पन्नावर लागतो, इन्कम ऑफ अ पर्सन. आणि त्याचा जो रेट असतो तो प्रोपोर्शनल लेवल ऑफ इन्कम असतो. आपण बघितलं प्रोग्रेसिव्ह, इन्कम वाढलं तो वाढणार इन्कम टॅक्स. कॉर्पोरेट टॅक्स काय असतो? कॉर्पोरेट टॅक्स हा कंपन्यांवर लागत असतो, है ना. तर कंपन्या म्हणजे जिथं सेपरेट शेअर होल्डर्स असतात सगळ्या एंटायटीज, त्याच्यावर. आता फॉरेन कंपनीज ज्या असतात त्यांना पण टॅक्स असतो, ओके. तर तेही लक्षात ठेवा. आणि मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स ही कन्सेप्ट आपण बघूयात, तर ती पण एक महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर फ्रिंज बेनिफिट टॅक्स असतो, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स असतो, सिक्युरिटीज टॅक्स, ट्रान्झॅक्शन टॅक्स असतो. हे सगळं कॉर्पोरेट टॅक्सच्या अंडर. वेल्थ टॅक्स जो आहे तो प्रॉपर्टी ओनरशिपवर लागतो. बघा की तुमच्याकडे जे वेल्थ आहे, जी प्रॉपर्टी आहे त्याच्या संबंधी. कॅपिटल गेन्स टॅक्स. कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणजे काय? तुम्ही जर एखादी ॲसेट इन्व्हेस्टमेंट विकलं तर त्याला कॅपिटल गेन, म्हणजे तुम्हाला किती फायदा आला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण एखादी वस्तू घेतलेली आहे आणि म्हणजे एखादं पेंटिंग घेतलं आपण, हा ना. M.F. हुसैन यांचं एक सुंदर पेंटिंग आपण घेतलेलं आहे आणि 10 वर्षांनी तुम्ही ते विकलं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आज ते तुम्ही 100 रुपयाला विकत घेतलं होतं, तुम्ही 10 वर्षांनी त्याला 10,000 रुपयाला विकलं. म्हणजे तुमच्याकडं किती आलेत आता? 9,900 रुपये जास्तीचे आलेत. मग आता हा टॅक्स कशावर लागतो? या 9,900 रुपयावर, कॅपिटल गेन, ओके. म्हणजे ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी असते, मग तिच्यात फार्म असेल, घर असेल, बिझनेस असेल, वर्क ऑफ आर्ट वगैरे, तशा पद्धतीने तुम्ही विकल्यानंतर तुम्हाला जो फायदा होतो तिच्यावर लागणार. आता डायरेक्ट टॅक्सेस जे आहेत, आपण हे सगळे फ्रिंज बेनिफिट टॅक्स वगैरे कॉर्पोरेशन टॅक्सच्या अंडर बघितलं. तर फ्रिंज बेनिफिट टॅक्स काय असतो की एखादा एम्प्लॉयर त्याच्या एम्प्लॉईला, म्हणजे एखादा मालक त्याच्या नोकराला ज्या काही वेगवेगळ्या सोयीसुविधा देत असतो अदर दॅन सॅलरी, ओके. म्हणजे सॅलरी बरोबर बऱ्याचदा असं असतं की तुमचं तिकीट काढून दिलं किंवा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, तुम्हाला ट्रिप दिली कंपनीने वगैरे, अशा ज्या काही गोष्टी आहेत की वेगळे बेनिफिट्स, ओके. बेनिफिट पेड टू द एम्प्लॉई, तिच्यावर जो लागतो तो टॅक्स, तो म्हणजे फ्रिंज बेनिफिट टॅक्स. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. आता काय होतं की जे काही शेअर असतात, शेअर होल्डर्स असतात, कंपनीचे गुंतवणूकदार असतात, त्यांना जे काही प्रॉफिट असतं ते प्रॉफिट त्यांच्या शेअरच्या मार्जिननुसार द्यावं लागतं. त्याला डिव्हिडंड म्हटलं जातं. या डिव्हिडंडवर लागणारा जो टॅक्स आहे त्याला डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स असं म्हटलं जातं. मॅट, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स हा इन्कम टॅक्सच्या अंडर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅट काय प्रकरण आहे, बऱ्याचदा कंपन्या काय करतात, कंपन्या त्यांना जरी प्रॉफिट होत असलं तर असं दाखवतात की प्रॉफिट होत नाही आहे आणि आम्ही लॉसमध्ये आहोत आणि ते टॅक्सच भरायचे नाही. मग आता ह्या जेव्हा बऱ्याचशा गोष्टी अशा व्हायला लागल्या की कंपनी दाखवते की लॉसमध्ये पण टॅक्स भरत नाही, मग त्यावेळेस आपण काय केलं, आपण
त्यांच्यासाठी एक मिनिमम टॅक्स आणला, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. म्हणजे तुम्ही लॉसमध्ये आहात, तुम्ही कशात आहात आम्हाला माहीत नाही, जर तुमची कंडिशन खूप वाईट असली तरी पण तुम्हाला एवढा टॅक्स भरावा लागेल. ओके, म्हणजे त्यांना एक मिनिमम टॅक्स भरावाच लागतो, त्याला मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. ओके, किंवा टॅक्स पेएबल इन इंडिया ऑन द व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटीज. मग आता या सिक्युरिटीजमध्ये फक्त दोन गोष्टी एक्सक्लूड केल्या जातात, एक कम्युनिटीज आणि दुसरी करन्सी. या दोन गोष्टी सोडल्या तर स्टॉक एक्सचेंजवर जे काही ट्रान्झॅक्शन होत आहेत त्या गोष्टीसाठी तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. म्हणजे सिक्युरिटीज तुम्ही विकता आहात तर त्या केसमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स होत असतात त्या पैशावर लागणारा टॅक्स आहे हा. फक्त याच्यात एक्सेप्शन आहे, MCQ करता लक्षात ठेवा. कमोडिटी एक्सचेंज काय असतं बघा, ते तुम्हाला मी शिकवलेलं आहे, कॅपिटल मार्केट बघा, आणि करन्सी पैसा, तर त्या गोष्टी एक्सक्लूड करून बाकी सगळ्या याच्यावर. डायरेक्ट टॅक्स कोड काय होता? डायरेक्ट टॅक्स कोड म्हणजे आपला जो आताचा डायरेक्ट टॅक्ससाठीचा कायदा आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 याच्यात. आणि एकंदरच डायरेक्ट टॅक्सच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आपल्याला बदलायच्या होत्या, तिच्यामध्ये रिफॉर्म्स करायचे होते, त्याच्यासाठीचं हे डायरेक्ट टॅक्स कोड हे एक टास्क फोर्स आहे. आणि याचे जे आधीचे मेंबर होते अरविंद मोदी होते, नंतर ते अखिलेश रंजन झाले, आणि नोव्हेंबर 2017 हा सगळं समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याच्यानुसार नवीन डिरेक्ट टॅक्स लॉ येणार आहे. तर बघू जर सगळ्या गोष्टी त्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर टॅक्स प्लॅनिंग, टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स इव्हेजन. बघा या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, टॅक्स प्लॅनिंग, टॅक्स अवॉइडन्स, टॅक्स इव्हेजन. ओके, आता काय होतं ना की बऱ्याचदा जो काही टॅक्स असतो, खरं तर आता आपल्या इन्कमवर टॅक्स भरायचा तर बऱ्याच लोकांची इच्छा नसते की मी कमवलं आहे तिच्यावर परत मी गव्हर्नमेंटला काहीतरी द्यायचं. मग तिच्यात ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी येतात. एक असतं टॅक्स प्लॅनिंग, दुसरं असतं टॅक्स अवॉइडन्स आणि टॅक्स इव्हेजन, जेणेकरून तुमचा टॅक्स कमी होणार आहे. आता सगळ्यात पहिले आपण बघूयात टॅक्स अवॉइडन्स. टॅक्स अवॉइडन्स म्हणजे काय की सिस्टीमचे लूप होल्स बघायचे, म्हणजे कायद्याला आपल्याला कुठं म्हणजे भेदता येईल किंवा कायद्याला धरून कुठं गडबड करता येईल ह्या गोष्टी बघायच्या टॅक्सच्या बाबतीमध्ये. आणि टॅक्स कायद्यांमधले लूप होल्स बघायचे, आणि जेणेकरून आपला टॅक्स जो आहे तो कमी होऊन जाईल. खरं तर टॅक्स अवॉइडन्स हा लीगल असतो, कारण कायद्यातल्याच लूप होल्सला तिच्यामध्ये हाताशी धरून कर जो आहे तो कमी केला जातो, पण ते एक प्रकारे चोरीच असते, तिच्यामुळे हे ॲडवाईज कोणी करत नाही. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट टॅक्स इव्हेजन. टॅक्स इव्हेजन म्हणजे खरोखरची चोरी. टॅक्स इव्हेजनमध्ये काय असतं की तुम्ही कायद्याचं पालन न करता तुमचा जो टॅक्स असतो तो पे करत नाही. टॅक्स इव्हेजन जे आहे ते इल्लिगली रिड्यूस केलं जातं, म्हणजे जे काय बर्डन असेल टॅक्सचं ते इल्लिगली कायद्याचा वापर नीट न करता किंवा सरळ सरळ कायद्याला थड दिला जातो आणि टॅक्स इव्हेजन होतं. ओके, आणि म्हणजे डिफ्लेटिंग केलं जातं इन्कम वगैरे है ना, किंवा एक्सपेन्सेस वाढलेले दाखवले जातात. एकंदरीतच कायद्याला हरताळ फासणे म्हणजे टॅक्स इव्हेजन. टॅक्स प्लॅनिंग हे त्यातल्या त्यात सोफिस्टिकेटेड काम आहे, की काय असतं की गव्हर्नमेंट आपल्याला बरेचसे प्रोव्हिजन्स देत असतं की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर मग ते तुम्हाला टॅक्स लागणार. फॉर एक्झाम्पल आता बघा CSR नावाची कन्सेप्ट आहे आणि PM केअर्स नावाचा फंड आहे बघा. PM केअर्स फंडला जर तुम्ही डोनेट केलेत पैसे तर मग तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळत राहतात. तर ते एक महत्त्वाचं असतं. किंवा ना CSRला सोडा, PM केअर्समध्ये जर तुम्ही दिलं तर तुम्हाला टॅक्सेशन लागणार नाही. मग आता ह्या केसमध्ये काय आहे की तुम्ही दाखवणार आणि तिथून तेवढं टॅक्स बेनिफिट घेणार, तर हे टॅक्स प्लॅनिंग झालं. म्हणजे गव्हर्नमेंटनी तुम्हाला जे सरळ सरळ सांगितलं आहे तुम्ही त्या गोष्टी केल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असतं, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही प्रतिवर्षी एक रक्कम गव्हर्नमेंट देतं त्या बजेटमध्ये आणि त्या टॅक्सेसच्या याच्यात, की म्हणजे फॉर एक्झाम्पल 1.5 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स फ्री असणार. मग अशा गोष्टी. तर ह्या तीन हिच्यामधलं सगळ्यात सोफिस्टिकेटेड आणि ज्याला आपण ऑथेंटिक म्हणू ते टॅक्स प्लॅनिंग असतं, जेणेकरून तुमचा सेव्हिंग चांगल्या होतात आणि टॅक्स कमी होतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की टॅक्स अवॉइडन्स हे कमी झालं पाहिजे. कायद्याच्या लूप होल्सचा वापर लोकांनी कमी केला पाहिजे. त्याच्याकरता आपण काय काय करतो, तर डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ॲग्रीमेंट आपल्याकडं आहे. तर ही एक ट्रीटी आहे जिच्यामुळे दोन इकॉनॉमीजमध्ये ॲग्रीमेंट करार होतो दोन देशांमध्ये, आणि ज्याच्यामुळं की डबल टॅक्सेशन जे होईल ते अवॉइड पण होत नाही आणि म्हणजे इलिमिनेट करता येत नाही. म्हणजे दोन देशांमध्ये कुठंतरी तुम्ही एका ठिकाणी टॅक्स पे करा, दुसरीकडे गरज नाही. तर अशा गोष्टी केल्या जातात. त्याच्यानंतर जवळपास भारताने 84 देशांपर्यंत आता हे केलेलं आहे. त्याच्यानंतर
ॲडव्हान्स प्राइसिंग अग्रीमेंट. ॲडव्हान्स प्राइसिंग ॲग्रीमेंट काय असतं? ॲडव्हान्स प्राइसिंगमध्ये टॅक्स पेयर जो असतो, करदाता जो असतो, तो एखाद्या टॅक्स संबंधीच्या अधिकाऱ्याबरोबर बोलून त्याच्या संबंधीची भविष्यात काय त्याने टॅक्स हे करायचा आहे त्याची प्राइसिंग मेथड जी असते तर ती ठरवून घेतो. तो एक ॲग्रीमेंट करतो त्यांच्याबरोबर आणि त्या पद्धतीने मग टॅक्स पे करतो. याच्यामुळे काय होतं, एक विशिष्ट सर्टन्टी त्यांच्याकडे टॅक्स पेयर करदात्याला कळतं आपल्याला किती द्यायचे, काय द्यायचे. त्यांच्यामधले वादविवाद कमी होतात आणि टॅक्स अवॉइडन्ससुद्धा टाळता येतो. म्हणून ॲडव्हान्स प्राइसिंग ॲग्रीमेंट काय आहे, नावातच आहे ॲडव्हान्स, आधीच करून घ्यायचं की उद्या तुम्हाला किती कर द्यायचा आहे. गार, जनरल अँटी अवॉइडन्स रूल. आता नावातच आहे बघा, अँटी अवॉइडन्स, हा ना, अवॉइडन्स, टॅक्स अवॉइडन्स म्हणजे हे करता कामा नये. कायद्यातले लूप होल्स तुम्ही शोधून त्याचा वापर करून गव्हर्नमेंटला चुना लावायचं काम न करता यावं त्याच्याकरता जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स आहेत. आणि याच्यासाठीचं पॅनल जे होतं ते पार्थसारथी शोम आहे. मग आता याच्यामध्ये रूल्स आहेत की जेणेकरून तुम्ही टॅक्स अवॉइडन्स करू नये. बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग. आता याच्यामध्ये काय केलं जातं, बऱ्याचशा कंपन्या काय करतात की तो प्रॉफिट असतो तो दुसरीकडे शिफ्ट करतात किंवा अशा पद्धतीने प्रॉफिटला शिफ्ट केलं जातं की जिथं टॅक्स लागणार नाही, म्हणजे नो टॅक्स लोकेशन असेल, हा ना, अशा ठिकाणी. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही कंपनी आहे, पॅरेंट कंपनी इथं आहे आणि दुसरी सबसायडरी कंपनी दुसऱ्या देशात किंवा अशा ठिकाणी आहे की जिथं टॅक्सेशन नाही आहे. मग ह्या पॅरेंट कंपनीचं जे काही प्रॉफिट आहे ते इकडं सरकवून द्यायचं, अशा पद्धतीची कामं होतात. म्हणून याला म्हटलं होतं प्रॉफिट शिफ्टिंग. ओके. अँड बेस इरोजन म्हणजे काय, गॅप्स अँड मिसमॅचेस शोधायचे त्या ह्याच्यातले आणि त्याच्यानुसार कर चुकवायचा. तर OECD आणि G20 देश जे आहेत, डेव्हलपिंग कंट्रीज ह्याच्यामधल्या अलॉंग विथ अदर डेव्हलपिंग कंट्रीज, तर हे OECD, G20 आणि काही डेव्हलपिंग कंट्रीज यांनी याच्यावर काम केलेलं आहे, बेस इरोजन अँड प्रॉफिट शिफ्टिंग. तर तेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी मग दुसऱ्याही पावलं उचललेली आहेत की फॉर एक्झाम्पल ब्लॅक मनी इम्पोजिशन टॅक्स ॲक्ट 2015 आहे, बेनामी ट्रान्झॅक्शन अमेंडमेंट ॲक्ट 2016 आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे काय की पॅन कार्डच्या बाबतीत नियम आहे की 2 लाखाच्या वर तुम्हाला जर काही करायचं असलं परचेस वगैरे तर पॅन कार्ड मॅन्डेटरी आहे तुम्हाला, हा ना. फॉरेन गव्हर्नमेंट बरोबर गव्हर्नमेंट एंगेज आहे आणि एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन केली जाते पैशाच्या बाबतीत जर काही गडबड होत असेल तर. त्याच्यानंतर भारताने जवळपास ग्रुप ऑफ 48 कंट्रीजला जॉईन केलेलं आहे की नवीन जे काही जागतिक स्तरावर ऑटोमॅटिक एक्सचेंजिंगची इन्फॉर्मेशन आहे 2017मध्ये की सर्वांची इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक त्या सदस्य राष्ट्रांना दिली जाते, तर तिच्यातही भारत आहे. तर टॅक्सेशन संबंधीच्या ह्या काही बेसिक गोष्टी आणि बेसिक टर्म्स होत्या. तर इकॉनॉमीच्या असंच बेसिक टर्म्स बघत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.